सगळ्यांतर्फे आपण चांगले जोरदार टाळ्या वाजवून डॉक्टर बालाजी आणि आयन यांचा आपण आभार मानूया की आज त्यांच्यामुळे डॉक्टर उज्ज्वला आहेत, डॉक्टर विकास आहेत, सचिन मला वाटतं गेले, तर या सगळ्यांमुळे आपल्याला एकत्र येता आलं. आणि आमची खूप इच्छा असते की ऑपरेशन थिएटरमध्ये सगळं व्यवस्थित पाहिजे. त्याची कारण आहेत की एकदा आम्ही लूप लावलं की आम्हाला 6 पट किंवा त्याच्याहून जास्त पट जास्त क्लॅरिटी दिसते. आणि आमची अपेक्षा असते की डावा हात असा आला की त्याच्यात कुठलं इन्स्ट्रुमेंट असं ठेवलं पाहिजे, उजवा आला तर कुठलं ठेवलं पाहिजे. आणि हे अण्णाला जास्त माहिती आहे किंवा शिवाजी आहे त्यालाही माहिती आहे की रात्री 2 वाजता 3 वाजता तुम्ही जेव्हा ऑपरेट करताय आणि तुमच्या हातात इन्स्ट्रुमेंट चुकीचं येतंय, तुमच्या मॅग्निफिकेशनमुळे तुमची चिडचिड जास्त होते. तुम्ही जेव्हा लूप न लावता ऑपरेशन करताय, जेव्हा स्किन ग्राफ्टिंग आहे किंवा इतर ऑपरेशन असं आहे की ड्रेसिंग आहे, तिथे तुम्हाला स्ट्रेस लेवल नसते सर्जनला. पण जेव्हा लूप लावलं जातं तेव्हा आम्हाला जर गोष्टी तुम्ही हातात दिल्या तर एकदम कम्फर्टेबल होऊन जातं. तर आपण हे ऑपरेशन आता झालेलं आहे, सर्जननी ग्लोव्ज बकेटमध्ये दुरून फेकून दिलेत, अॅनेस्थेटिस्टची गप्पा मारत पुढे निघून गेलेत. कोणाच्या भरोशावर? तुमच्या भरोशावर. तर तुमचं सगळं काम इतकं चांगलं असतं की ऑपरेशन थिएटरमध्ये आम्हाला बघायची गरज नाही. एकदा ऑपरेशन झालं की आम्हाला माहिती आहे, कॉन्फिडन्स आहे की तुम्ही पेशंटची काळजी व्यवस्थित घेणार. तर हे का बरं तुमच्यावर जबाबदारी टाकली आहे? कारण ऑपरेशन पेक्षा जास्त महत्वाचं आहे पेशंटला शिफ्ट करणे, नातेवाईकांच्या स्वाधीन करणे आणि रिकव्हरी चांगली होणे. ह्याच्यामध्ये आपल्याला कधी कधी अनुभव आलेले आहेत की पेशंटचा ऑपरेशन थिएटरवरचा प्रवास झालाय, व्यवस्थित सर्जरी झाली, ट्यूब काढली आहे आणि परत आपल्याला काही कारणास्तव त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये घ्यावं लागलंय किंवा परत एकदा ऑपरेशन करून काही ब्लिडिंग झाली आहे आणि त्यातून पुन्हा बाहेर यायचं. तर हा जो पिरियड असतो की ऑपरेशन थिएटर मधून रूम मध्ये जाणे, पेशंटच्या नातेवाईकांसमोर पेशंटला प्रेझेंट करणे आणि पेशंटनी व्यवस्थित सुखरूप घरी जाणे, ह्याच्यात तुमचा सगळ्यात महत्वाचा वाटा का बरं आहे की दुसरे जे आयसीयूचे लोक आहेत, वॉर्डचे स्टाफ आहेत, त्यांना माहिती नसतं की ऑपरेशन थिएटर मध्ये काय घडलेलं आहे, ऑपरेशन काय केलंय, ब्रेन कुठे ठेवलेला आहे. ठीक आहे, तर त्या दृष्टीने आपण हार्डली 10 स्लाइड आहेत, त्यामुळे तुम्हाला कंटाळा येणार नाहीये आणि मी जास्तीत जास्त मराठीमध्ये बोलतोय, जेवढं जमेल तेवढं. आता हा टॉपिक मला बालाजी सरांनी का दिलेला आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की ऑपरेशन थिएटर मध्ये आपण ऑपरेशन संपलंय व्यवस्थित सगळं आणि आता पेशंटचे सगळे पॅरामीटर्स चांगले आहेत. लोकल एनेस्थेशिया असेल तरी तितकंच महत्वाचं आहे पेशंटचं शिफ्टिंग आणि मॉनिटरिंग. आणि जनरल आणि स्पायनल मध्ये पण महत्वाचं आहे. का बरं? कारण पेशंट सेफ्टी, आपण NABH हे ते काय काय अजून सगळं करतोय, पण त्याच्यात पेपरवर्क मध्ये न जाता आपल्याला सेफ्टी प्रोफाईल का बरं बघायचंय की आता पेशंट्स खूप नाजूक झालेत. 30 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही प्रॅक्टिस मध्ये होतो तेव्हा एवढे नाजूक नव्हते पेशंट्स. पेशंट म्हणायचे डॉक्टर ऑपरेशन करा, काय करायचंय करा. ते कधी हात हलवत नव्हते कारण त्यांचा तेवढी पॉवर होती त्यांना. आता पेशंट एकदम लेचे पेचे झाले. टाके काढताना बऱ्याच वेळा तुम्हाला डोळे पांढरे होऊन जातात, तिकडे टाके काढतो नातेवाईक खाली पडतो. तर हे एकदम आपल्याला दिसतं की असं झालेलं आहे कारण त्यांचं पेन थ्रेशोल्ड, त्यांना जी काही क्षमता आहे वेदना सहन करायची ती कमी झाली. तर त्यामुळे आपल्याला सेफ्टी प्रोफाईल, आता अमेरिकेत ह्याच्यावर खूप जास्त भर आहे की पेशंटनी आवाज जर केला तर डॉक्टर खराब, पेशंटला दुखलं तर डॉक्टर खराब. त्यांचे सगळे असे क्रायटेरिया आहेत. तर त्यांना कधीच पेन नाही झाला पाहिजे. ते म्हणतात आम्ही पैसे देऊन आलोय तुमच्याकडे, आम्हाला दुखतं कसं काय, तुम्हाला काहीतरी येत नाही, असं काही पण म्हणू शकतात. तर आपल्याकडे पेशंट येतोय तर आपल्याला त्याची काळजी खूप चांगली घ्यायची की पेशंट चांगला होऊन जावं. त्यांनी 4 लोकांना सांगावं की या इन्स्टिट्यूट मध्ये चांगलं काम होत आहे, इकडे भूलतज्ञ चांगले आहेत, पोस्ट ऑपरेटिव्ह केअर चांगले आहे, OT मध्ये चांगलं आहे, वॉर्ड मध्ये चांगलं, असं झालंच पाहिजे. असं होता कामा नये की पेशंट तुम्हाला डिससॅटिस्फाईड आहे. ठीक आहे, कारण हे तुम्ही फक्त तुमच्या कामापुरतं बघायचं नाही तर पूर्ण हॉस्पिटलचं नाव चांगलं व्हावं. आपण वेगवेगळ्या हॉस्पिटल मधून आलेले आहेत, कॉर्पोरेट आहेत, नर्सिंग होम आहेत, तर कुठे पण पेशंटचा प्रायोरिटी सेफ्टी. आता याच्यामध्ये समजा आपण एक दिवस जर ऑपरेशन थिएटर मध्ये काय लक्ष नाही दिले, व्यवस्थित ऑक्सिजन चालू आहे का नाही बघितलं नाही, जम्बोचं काय बघितलं नाही, तर काही प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यामुळे कुठे आपल्याला शिस्तबद्ध सगळं वातावरण मध्ये झालं पाहिजे. आणि सरप्राइजेस म्हणजे काय की समजा तुम्ही नेमकं ज्या दिवशी काहीतरी तुमच्या मनात असतं की अरे हे आज आपल्याकडून राहिलंय आणि त्याचाच प्रॉब्लेम आहे हे 100%, तर ते आपल्याला टाळायचं आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला माहिती असतं की काय गडबड होणार आहे ते.
आता समजा ऑपरेशन थिएटर मधून परत पेशंटला घेऊन रिएक्सप्लोर करायची वेळ आली तर तुमची तयारी डबल पाहिजे. त्यामुळे तुमचं जेव्हा काही ऑपरेशन आहे, स्पेशली कार्डियाक आहे किंवा सुप्रामेजर सर्जरीज आहेत, तर तिकडे आपण जास्त सेफ्टी प्रोफाईल ठेवलं पाहिजे. आणि कधी कधी अशी घटना घडलेली आहे, म्हणजे आम्ही सांगतो तेव्हा आम्ही कधी पाहिलेलं आहे किंवा ऐकलेलं आहे की ऑपरेशन टेबलवरून पेशंट खाली पडलेले, विच इज व्हेरी सॅड. म्हणजे असं कुणाच्याच प्रॅक्टिसमध्ये होऊ नये, पण असं घडू शकतं की पेशंट टर्न व्हायला जातोय, नेमकं त्याच वेळेस डॉक्टर बाहेर आहेत, सिस्टर काही काम करतायत, कोणाला फोन येतोय, तर त्या दरम्यान असं व्हायला नाही पाहिजे. त्यामुळे पेशंटच्या सोबत आपण दरवेळेस सांगतो की एक जण थांबा, या साईडने एक जण, त्या साईडने एक जण, पेशंटकडे लक्ष द्या, कारण सेडेशन आहे, अनेस्थेशिया आहे. आणि लोकल अनेस्थेशियाच्या पेशंटला पण व्हीलचेअरवर तुम्ही घेऊन जाऊन रूम मध्ये सोडणं गरजेचं आहे, कारण त्याला कधी कधी चक्कर येऊ शकते. तर ऑपरेशन आणि हे एक बाजूला राहतात आणि पेशंटचं जो गिडीनेस आला पडलाय तर ते सगळं वेगळंच चित्र होऊन जातं. आता याच्यामध्ये आपण कायमस्वरूपी काय बघावं किंवा तुमच्याकडून काय आम्ही अपेक्षा करावं, तर या गोष्टी आहेत 4-5 गोष्टी, जे जर आपण पाहिले की ओटी ड्रग्स आणि क्रॅश कार्ड कायम फुल पाहिजे. कधी त्याच्यामध्ये एक्सपायर झालेला ड्रग नाही पाहिजे. 3 मंथ्स कट ऑफ, 1 मंथ कट ऑफ, जे काही असेल तुमच्या दृष्टीने ते ठेवणं आवश्यक आहे, कारण केव्हा पण आपल्याला ते परत लागू शकतात. सक्शन मशीन वॉर्ड मध्ये आणि ओटी मध्ये कायम एक असावं स्टँड बाय मध्ये. ते ऑलवेज चेक करायचं ऑपरेशनच्या आधी, ऑपरेशन नंतर, शिफ्टिंग नंतर. आणि इंट्युबेशनचं सेट आणि सगळे नेझल आणि ओरल एअरवेज हे कायम आपल्या सोबत पाहिजे. LMAs आहेत, सगळे आहेत. आणि जे ऑपरेशन आहे त्याला लागणारी ट्यूब त्याच्या वयानुसार ही कायम तयारी पाहिजे. आता सिलेंडर्स किती असावे, तर प्रत्येक हॉस्पिटलचा वेगळा प्रोटोकॉल आहे. काय आता कॉर्पोरेट मध्ये तर ते स्वतः मॅन्युफॅक्चर करणार, पण आपल्याकडे जम्बो जरी असला तरी क्रॅश कार्डवर असावे आणि बॉईल्सच्या मागे पण असावे, कारण कधी कधी हा संपला तो संपला तर एक कुठला तरी आपल्याला मदतीला राहू शकतो. पेशंट आता शिफ्ट करायचं सांगितलेलं आहे, डॉक्टर्स बाहेर गेलेत, अनेस्थेटिस्ट बाहेर गेलेत, तर एस्पेशली बच्चू जर असेल, छोटे मुलं असेल, तर आम्ही सांगतो की अरे सांभाळा, त्याला धरूनच थांबा, आईच्या कुशीत देईपर्यंत किंवा पोस्ट ऑफ पर्यंत तुम्हाला सोडायचं नाही. आणि दुसरं दिलेलं आहे तर ते एल्डरली, ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना काही अजून मेडिकल प्रॉब्लेम आहेत, तर या गोष्टींना जास्त लक्ष द्यायचं. आता अनेस्थेटिस्टने सगळ्या गोष्टी विचारलेल्या आहेत की कसं आहे काय नाही, तर आपण पेशंटला म्हणणार की कसे आहे बाबा, आता जीभ दाखवा, हात उचला, सगळं झालेलं आहे तुमचं. त्यानंतर तुम्हाला ओठाचा रंग आणि गालाचा रंग, बोटांचा रंग हा बघायचा आहे की सॅच्युरेशन. आपण नुसतं पल्स ऑक्स बघणार की 94च्या वर आहे म्हणजे चांगला आहे, तर ते चालणार नाही. आपल्याला हे पण सवय लावली पाहिजे की लिप्स आणि नेलचा कलर बघणे. त्यानंतर टेम्परेचर, एस्पेशली पीडियाट्रिक प्रॅक्टिस किंवा NICU मध्ये टेम्परेचर मॉनिटरिंग खूप महत्वाचं आहे, कारण AC मुळे चिल झालेलं असतात आणि मेजर सर्जरीज मुळे. नंतर वॉमिटिंग्स वगैरे होऊ नये म्हणून एक साइडला चेहरा ठेवणे हे खूप गरजेचं आहे. आता या सगळ्या गोष्टीमध्ये आपण दरवेळेस अनेस्थेटिस्ट म्हणतात की सासूबाई सारखे प्रश्न विचारतो. तर बालाजी सर आहे इकडे, तर पेन किलरचं इंजेक्शन दिलंय का, त्यांनी दिलेलं असलं तरी विचारतो आपण, किंवा ऑन्डेन्सेट्रॉन दिलेला आहे का आपण विचारतो, कारण की आपल्याला नंतर ही प्रॉब्लेम्स येऊ नये. त्यानंतर श्वासोश्वास कसा आहे पेशंटचा, तुम्हाला आता लक्षात आलेलं आहे की पेशंटचा श्वासोश्वास जर बरोबर नाहीये तर त्याला परत काही प्रॉब्लेम आहे का, हे तुमच्या मनात प्रश्न येऊ शकतात. आपण ऑपरेशन केलेली ड्रेसिंग मधून धोधो रक्त येत आहे का, जे की अपेक्षित नाहीये. जर आलेलं नाही तर चांगलं आहे. मग ड्रेन कॅथेटर बरोबर जागच्या जागी आहे का, शिफ्टिंगच्या वेळेस युरोबॅग लावलेली आहे आणि पेशंटला हिसका देऊन काढलेला आहे, तर हायपोस्पिडियसचे सगळे सूचक निघून जाणार. तर ही गोष्ट झाली नाही पाहिजे. आणि कुठल्याही गडबडीमध्ये टुर्निके राहिला असं नाही झालं पाहिजे. घटना घडलेल्या आहेत की टुर्निके तसाच राहिला. आता ते इलेक्ट्रॉनिक वगैरे आहेत, सगळं आहे, ते बीप देतात. जुन्या वेळेस जे असतात 30-40 वर्षापूर्वी टुर्निके तसेच राहून गेलेले आहेत आणि मग त्याचे खूप गंभीर परिणाम झालेले आहेत. तर हे सगळं आपल्याला, जेवढे आपण प्रगत झालोय तर आपण विसरायचं नाही क्लिनिकल गोष्टी. म्हणजे कसं आहे की मॉनिटरवर फक्त लक्ष नाही द्यायचं, आपण पेशंटकडे लक्ष द्यायचं. आणि आता पुढची केस घ्या म्हणून सांगण्यात येत आहे आपल्याला, किंवा आपल्याला भूक लागली आहे म्हणून पटकन निघून जायचं, असं नाही झालं पाहिजे. पेशंटचं जोपर्यंत सेफ हँड्स मध्ये वॉर्ड मधल्या सिस्टरला किंवा ICU मध्ये तुम्ही हँडओव्हर नाही करत, तर आपलं कर्तव्य इथे संपत नाही. हे सारे आता मोठे मोठे सगळे चार्ट आलेले आहेत जे की आपल्याला चक्कर आणतात, पण त्याच्यामध्ये काय महत्वाचं आहे ते 4-6 गोष्टी आपण घ्याव्या.
ह्याचं महत्व WHO चेकलिस्ट, ह्याच्यामध्ये आता आम्ही मराठीमध्ये पण करून घेतलंय कन्व्हर्जन, कारण बऱ्याच वेळा आपल्याला इंग्रजीचा अडचण येते. तर याच्यात महत्वाच्या गोष्टी आहेत की व्हायटल पॅरामीटर म्हणजे आपले जे काही ठोकताळे आहेत, पल्स एवढा, बीपी एवढा, टेम्परेचर, ठीक आहे, मुव्हिंग एक्स्ट्रीमिटीज, हे चेकलिस्ट आणि स्पेसिमन लेबलिंग हे सगळं का बरं महत्वाचं आहे? कारण कधी मेडिको लिगल प्रॉब्लेम्स झाले तर ते आपल्याकडे रिटर्न पाहिजे. तुम्ही पाहिलंय असं सांगणार पण ते पेपरवर मेन्शन पाहिजे. आपण केव्हाही शिफ्ट करताना दरवेळेस ओटीचा प्रमुख कोण आहे तर अनेस्थेशियोलॉजिस्ट, तर त्यांचं परमिशन घेणं आवश्यक आहे की आपण आता शिफ्ट करायचं का. सर्जनला विचारणं गरजेचं आहे की आम्ही पेशंट शिफ्ट करू का. मग वॉर्ड मध्ये किंवा आयसीयू मध्ये जिथे पेशंट जाणार आहे तिकडे स्टाफ किंवा रेस्पॉन्सिबल कोण आरएमओ आहेत त्यांना सांगणं गरजेचं आहे. तिकडे बेडची व्यवस्था आहे का, तिकडे मास्क, ह्युमिडिफायरचं वॉटरचं चेंज केलेलं आहे का, मॉनिटर आहे का, सक्शन आहे का, हे सगळं बघूनच ओटीतून शिफ्ट करायचं. हे का बरं महत्वाचं आहे? कारण ओटी मध्ये सगळ्या सोयी जे आहेत अद्यावत सगळ्या अवेलेबल आहेत, पण वॉर्ड मध्ये तिकडे ते फंक्शनिंग आहे का, असताना पण त्याला प्लग इन केलेलं आहे का, ऍट इमर्जन्सी आवर सक्शन करायची वेळ आली, मशीन आहे सगळं आहे, त्याचा वायर निघालेला असतं किंवा प्लग मध्ये ते काहीतरी फॉल्ट असतं आणि ते बटन स्विच ऑन होत नाही आणि मग सगळी पॅनिक रिॲक्शन होते. तर हे सगळं क्रॉस चेक करायला 1 मिनिट लागतो, पण ते आपलंच कर्तव्य आहे कारण वॉर्डच्या लोकांना ओटीचं महत्व तितकं नसतं. आता ह्याच्यामध्ये सगळं कन्फर्म झालेलं आहे, तर तुम्ही सगळे ब्लॉक करणार, 3 वे कॅथेटर वगैरे पायाच्या मध्ये ठेवणार, ड्रेन, मग केबल सगळे एक एक काढणार. तर ईसीजी लीड्स आपण म्हणतो की ते राहू द्या, नंतर तुम्ही वॉर्ड मध्ये काय लागलं तर ठेवून मग काढा. आता सगळे झाल्यानंतर ओटी आपली आलेली आहे, तिकडे ओटी मध्ये ट्रॉली यायला जागा करणं, कारण हँडरेस्ट काढायचंय, कसं करायचंय, ट्रॉली जर तुमच्या लॉक करण्यासारखी आहे तर ती लॉक करणं आहे. त्यानंतर रोलर असेंब्ली, शिफ्टिंगचं कसं आहे, तुम्ही पाठीमागे टाकणार, त्याला ड्रेप घेणार का, नंतर सगळं रेडी झाल्यावर मगच पल्स ऑक्स डिटॅच करायचं. कारण बाय चान्स समजा जर पल्स ड्रॉप झाली, सॅच्युरेशन ड्रॉप झालं तर तुमचं तेव्हा मॉनिटर कामाला येतं. तुम्ही तर बघताय की पेशंटला ग्लू नाही झालाय, ब्रीथ करतोय, पण तरी मॉनिटर शेवटपर्यंत पल्स ऑक्स असा. आता इथे तुम्ही पाहिलंय की शिफ्ट करताना हे सगळी युज्युअल मेथड आहे, त्याच्यामध्ये काही बदल नाहीये, आपण टिल्ट करून सगळं करतोय ते. तर शिफ्टिंगच्या वेळेस आपल्याला मदत लागते. एक माणूस शिफ्टिंग नाही करू शकत. का बरं? कारण आपल्याला नेकची काळजी घ्यायची. अनेस्थेशियामध्ये नेक सपोर्ट खूप आवश्यक आहे. त्यानंतर वेगवेगळे रेलिंग्स आहेत, स्ट्रॅपिंग आहेत. आपण सांगतो की पोटावर हात ठेवा, कारण त्याला कुठे तुम्ही ट्रॉली बाहेर नेताय आणि हात असा ठेवलेला आहे आणि धाडकन तिकडे लागलेला आहे, असं कधी घटना घडली नाही पाहिजे. त्यामुळे हे प्रोटोकॉल जे कोणी डिव्हाइस केलेत, कोणी सांगितलेत, ते आपण फॉलो केले तर आपले चान्सेस ऑफ हॅव्हिंग एरर्स हे कमीत कमी राहतात. आयव्ही लाईन्स, ड्रेन्स, युरोबॅग जे काही असेल ते सगळं बघून पेशंटला विचारणे की काही त्रास आहे का, नाही तर जोर जोरात आवडून आपण ते स्ट्रॅप बांधलेले आहेत, पेशंट ब्रेथलेस होतोय, असे सिच्युएशन नाही झाली पाहिजे. ठीक आहे, तर पेशंट कम्फर्ट हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा आपण शिफ्ट करतो तर शिफ्ट करताना एक प्रकारचं ते रोबोटिक मुवमेंट झाली पाहिजे. कुठे असे धक्के देत पेशंटला इकडे हिसका बसतोय, तिकडे हिसका बसतोय, असं नाही झालं पाहिजे. पेशंट शिफ्ट केला वॉर्ड मध्ये तर सगळ्यात आधी आपण अनेस्थेशियोलॉजिस्ट आणि डॉक्टरना इन्फॉर्म करणं आहे की पेशंट शिफ्ट केलाय. आता पेशंटचे पॅरामीटर्स हे आहेत, पेशंट कम्फर्टेबल आहे, पेन नाहीये. तर ह्याच्या 2 गोष्टी आहेत की डॉक्टर पण कम्फर्टेबल होणार, नातेवाईक पण बघतायत की हे सगळं इन्फॉर्म होत आहे. कारण कोणीतरी तिसरा डोळा तुम्हाला सतत ऑब्झर्व करतोय की इथे जरा पद्धत व्यवस्थित दिसतीये. पेशंट शिफ्ट केल्यावर सांगण्यात येत आहे की पेशंट आता चांगले आहे, डॉक्टर येऊन सांगतायत, सगळे पॅरामीटर्स बघण्यात येत आहेत, पल्स बघतायत, बीपी बघतायत. फिजिकल चेकिंग आणि कम्युनिकेशन हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण इश्यूज कधी होतात की तुम्ही सगळं काम करताय पण नातेवाईकाला काहीच माहिती नाही, नातेवाईक परेशान आहेत, 10 वेळा सिस्टरना विचारतोय की आमच्या पेशंटचं ऑपरेशन झालंय का, कसं झालंय, आणि हे फक्त आणि फक्त ओटी मधला माणूस सांगू शकतो की सगळं व्यवस्थित झालंय. डॉक्टर तर सांगणार, पण तो सांगणार की व्यवस्थित आहे, आता शिफ्ट केलेलं आहे, किती वेळ लागला, काय नाही, ते सगळं. त्यानंतर हँडिंग ओव्हर. आता हे सगळं झाल्यानंतर जे कोणी स्टाफ आहे त्यांना सांगणं आहे की किती बॉटल चालू आहे, किती फ्लुइड द्यायचे, आयव्ही अँटीबायोटिक दिलाय का. हे कम्युनिकेशन खूप महत्वाचं आहे, कारण डबल होऊ नये की आत दिलेलं आहे परत बाहेर दिलेलं आहे. त्यानंतर मायक्रो ड्रिप विथ चेंबर. ह्याचा माझा आणि डॉक्टर बालाजीचा बराच यावर चर्चा आहे की ऍडल्टला पण देत राहणे की मायक्रो ड्रिप विथ चेंबर. ह्याच्याने तुमचं जे काही कॅल्क्युलेटेड डोसेस आहेत, आयव्ही फ्लुइड्स, अँटीबायोटिक, ते प्रिसाइज जातात.
ड्रॉप रेट वगैरे तुमचं एक्सीड होत नाही. मॉनिटरिंग करता करताच तुम्ही पेशंटशी संपर्क पण ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे पेशंटला रिलॅक्स वाटतं. पेशंटला फक्त जरी सांगितलं की सर्जरी व्यवस्थित झाली आहे तर ही इज हॅपी, अर्धा त्याचा स्ट्रेस निघून जातो. मास्क लावलाय, नाकाच्या ऐवजी तो इकडे गेलाय हनवटीवर आणि त्याचे ते स्ट्रॅप आहे तिथे ते घासतायत, अशी प्रकार नाही झाले पाहिजे. मास्क हॅज टू बी प्रॉपरली प्लेस्ड, व्यवस्थित कम्फर्टेबली. किती फ्लो रेट ठेवायचा आहे काय ते बघणं आहे. त्यानंतर रूम टेम्परेचर पण खूप गार नाही पाहिजे, जसं मेंटेन व्हायला पाहिजे. नंतर किती वेळाने पेशंटला खायला दिलं गेलं पाहिजे, इंजेक्शन्स टॅबलेट्स कुठल्या द्यायच्या हे पण तुम्ही हँडओव्हर स्टाफला सांगणं गरजेचं आहे. यामध्ये कसं आहे की युरोबॅगचं काळजी कशी घ्यायची आहे, कॅथेटर कुठल्या बाजूने गेलेलं आहे, हे सगळं तुम्हाला जेवढं नॉलेज आहे तेवढं वॉर्डच्या लोकांना नसणार. त्यामुळे तुमचं वारंवार जाऊन बघणं, नातेवाईकांना सांगणं की नळीवर ताण येऊ नये, इकडे रॅल्स ट्यूब ठेवलेली आहे तर ती कुठेतरी नाकाच्या मागे आहे, इकडे कानाच्या मागे आहे, त्याचे स्टिकिंग दिली ती केसांमध्ये, असं काही झालं नाही पाहिजे. ठीक आहे. एअरवे सगळ्यात महत्वाचं आहे. पेशंटला जेव्हा तुम्ही शिफ्ट करता तर काही पेशंटना आपण सांगतो की प्रॉप अप करा, स्पेशली रायनोप्लास्टी मध्ये वगैरे. मग त्याला प्रॉप अप 15-20 डिग्री करा, वॉमिटिंग झाली तर एक साइडला करा, खाली करा, सक्शन करा, हे सगळे सूचना तुम्हाला देणार आहे. तर आता ही लास्ट स्लाइड आहे. ह्याच्यामध्ये काय म्हटलंय की सगळ्यात समोर जे बसलेले आहेत ते आमच्यासाठी खूप प्रायोरिटी लिस्ट आहे. म्हणजे हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या खालोखाल कोण महत्वाचं आहे तर ओटी पर्सनल. का बरं? कारण तुमच्या प्रॉपर असिस्टन्स शिवाय आम्ही सर्जरी करू शकत नाही. आणि हे बॅकबोन ऑफ हॉस्पिटल म्हणलंय. म्हणजे काय की हॉस्पिटल जर चालवायचं आहे तर तुमचं बेस्ट पर्सन कोण आहे तर ओटी मध्ये आहे. तुम्ही 100ची ओपीडी काढली तरी काय फरक फायदा नाही. पण तुम्ही जर समजा 2-4 ऑपरेशन चांगले केले तर त्या हॉस्पिटलला रेव्हेन्यू जनरेशन मध्ये खूप मदत होते. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये आपल्याला जर थिएटर चांगलं चाललं तर आपल्याला बेनिफिट आहे. थिएटरचा स्टाफ चांगला असेल, इन्फेक्शन होत नाहीये तर सर्जन इज हॅपी. कारण अँटीबायोटिक जास्त वापरावं लागतात तर पेशंटचा खर्च वाढतोय. तर जेवढं फास्ट रिकव्हरीसाठी या गोष्टी आहेत. त्यानंतर आपण वारंवार चेकलिस्ट म्हणतो. कधी कधी कंटाळा येतो की हे चेकलिस्ट 19-20 पानाचं केस पेपर झालेलं आहे. पण चेकलिस्टचा फायदा काय आहे की त्याच्यात जे काही एरर्स आहेत ते मिनिमाइज होतात. तुम्ही ऑपरेशन थिएटर मध्ये गेल्यावर चेकलिस्ट ही वेगळी आहे. तर सिलेंडर्स आहे का, जनरेटर मध्ये डिझेल आहे का, नायट्रसचं स्टेटस काय आहे, फ्युमिगेट कधी केलंय, ऑटोक्लेव्ह कधी केलंय, सगळे इंडिकेटर्स. ह्याचा फायदा काय होतो की तुम्हाला ऐन वेळेस हे बंद आहे हे समजायची काही ऐन वेळेस व्हायची गरज नाही. ते तुम्हाला आधी माहिती आहे, तुम्ही स्टँड बाय तयार ठेवलेला आहे. तर हे सगळ्या गोष्टी प्रेडिक्टेबल आउटकम, म्हणजे तुमचा जो काही सर्जरी होणार आहे ती चांगलीच होणार आहे किंवा या पद्धतीने होणार आहे ह्याचा कॉन्फिडन्स सर्जनला पण राहतो. जर ओटी असिस्टंट एबल असेल तर मग सर्जनचा स्ट्रेस लेवल कमी होतो. एवढं सगळं करून देखील आपण म्हणतो की देवाच्या हातात आहे. का बरं म्हणणार की आपण आपल्याकडून चांगलं करतो पण समजा काही इव्हेंट अनटुवर्ड झाला तर आपल्याला यू हॅव टू बी प्रिपेअर्ड. आपल्याकडे सगळे सुविधा पाहिजे की ट्यूब जात नाही, मग ऐन वेळेस दुसऱ्या नर्सिंग होम मधून ती नळी आणा, ही नळी आणा, असं काही नाही. आपल्याकडे सगळ्या गोष्टी मिनिमम बेसिक जे सांगण्यात आले ते सगळ्या पाहिजे. पेशंटला समजा आपण शिफ्ट केलं, पेशंट चांगला आहे तुम्हाला माहिती झालेलं असतं की आता पेशंट कम्फर्टेबल आहे अँड दॅट इज द टाइम तुम्ही हॉस्पिटल प्रिमायसेस सोडायचे. जर तुम्हाला डाऊट आहे की पेशंट जरा थोडा स्टेबल वाटत नाहीये, डॉक्टर तिथे बसलेले आहेत, तर आपलं कर्तव्य आहे की आपण पण तिकडे थांबून जेव्हा पेशंट सेफ लिमिट मध्ये आला तेव्हा तुम्ही जाण. आता ह्याच्यामध्ये लास्ट जी लाईन लिहिली आहे की महिन्यातून 5 मिनिटं जर तुम्ही मॉक ड्रिल केला, जे की तुम्ही करताय, वेगवेगळे कोड्स करतायत, कोड रेड, कोड ब्लू, तसाच ओटीचा जर एक मॉक केला की आपल्याला काय गोष्टी लागतात तर 5 मिनिटं इज मोर दॅन इनफ. कुठल्याही इन्स्टिट्यूट मध्ये तुम्ही 5 मिनिट्स यू कॅन स्पेअर. तर मला असं वाटतं की तुमच्यासाठी हे खूप चांगला कोर्स झाला आणि एवढा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे सर्व टीम तर्फे तुम्हाला पण सांगू इच्छितो की तुमचे पण धन्यवाद. आणि तुम्ही एवढे शेवटपर्यंत बसून राहिलेले आहेत, so that is really grateful. Thank you. Thank you very much, sir. I request Dr. Ujjwala, Dr. Vikas, please hand the moment to Dr. Jiten Kulkarni.
त्यावर बोलणार आहेत. त्या हेड ऑफ द डिपार्टमेंट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद सर्जरीच्या HOD आहेत. खूप त्यांचं काम आहे. PG टीचर आहेत मॅडम, खूप त्यांना अनुभव आहे. आणि सगळ्या चुका आपणच करून शिकाव्या असं काही नाही, तर काय कॉमन चुका होतात आणि त्यावर काय सोल्युशन आहे ते मॅडम आपल्याला सांगणार. Actually, there are many accidents which happen in the operation theatre. We cannot go in detail of everything, so we'll restrict ourselves to some very important things. So, can anybody tell me what is accident? This is my introduction. So, can anybody tell me what is accident? Accident म्हणजे काय, कोणी सांगू शकेल? अचानक झालेला. Very good. Accident is an unexplained, unexpected, undesired event. कोणालाच नको असतो ऍक्सिडेंट, हो की नाही? इट इज अन अनडिझायर्ड, हो की नाही? आणि सडनली होतो, म्हणूनच आपण त्याला खूप घाबरतो. सो दॅट इज ऍक्सिडेंट. आता ह्या 15 मिनिटात आपण काय बघणार आहोत की काय काय टाईपचे ऍक्सिडेंट्स होतात, त्याचे काय कारण असतात, त्याच्यावरती आपण कसं प्रिव्हेन्शन केलं पाहिजे आणि त्याची कशी उहापोह केला पाहिजे. आता हे पिक्चर्स तुम्हाला माहिती आहेत कुठचे? वरचे 2 पिक्चर आहेत, नगरचे, अहमदनगरचे, कोविडच्या ICU ची आग लागलेली. खालचे 2 पिक्चर आहेत ते आपल्या औरंगाबादचे आहेत, माणिक हॉस्पिटलचे. सो यू कॅन अंडरस्टँड द वर्स्ट ऍक्सिडेंट. आपल्याला जो सगळ्यांना भीती वाटते तो काय? फायर. आणि ह्याच्यात काय होतं, कोणाची नोकरी जाते तुम्हाला माहिती आहे? खूप जण जेलमध्ये गेले, डॉक्टर्स गेले, सिस्टर्स गेले. आमच्या गाडीतल्या सिस्टरनी स्ट्राईक केला की आमच्यावरती तुम्ही टाकलं, बिकॉज सगळं ह्यांनी बघायचं त्यांनी बघायचं, असं सगळं तेच झालं. सो फायर अँड एक्सप्लोजन इज अ व्हेरी डेडली ऍक्सिडेंट विच वी कम अक्रॉस इन द ऑपरेशन थिएटर. सो वाय वी कम, का होतात असे ऍक्सिडेंट्स ICU ऑपरेशन थिएटर? एनीबडी? काय कारण असेल? दुर्लक्ष केल्यामुळे. मग सगळीकडेच व्हायला पाहिजे. यू आर राईट, दुर्लक्ष तर आहे. कशाकडे दुर्लक्ष? फायर ऑडिट नाही होत. अजून मेंटेनन्स. ओके, पण हे एरियाज बाय दे आर हाय टेन्शन एरियाज. ICUs, ऑपरेशन थिएटर्स, काय असतं त्याच्यामध्ये? येस, यू आर राईट. बेसिकली तिकडे खूप सारे इक्विपमेंट्स आहेत जे इलेक्ट्रिक ह्याच्यावरती जातात. हाय व्होल्टेज इलेक्ट्रिसिटी लाईन असते. अजून काय असतं? गॅसेस. कसे असतात ते गॅसेस? एक्सप्लोजिव्ह गॅसेस. सो व्हॉट आर दोज एक्सप्लोजिव्ह गॅसेस? ऑक्सिजन. सर्वात महत्वाचं, जळण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. आणि हा ऑक्सिजन सिलेंडर मध्ये कसा असतो? इट इज अंडर हाय प्रेशर, इट इज कॉम्प्रेस्ड. आणि मग दुसरे गॅसेस कोणते असतात? ज्या लोकांनी ही कॉन्फरन्स अटेंड केली आहे त्या एनस्थेटिस्ट लोकांचे ते भयानक कसे गॅसेस असतात, हो की नाही? ते ऑल तर असे सगळे गॅसेस त्या ओटीत असतात आणि लॉट ऑफ इलेक्ट्रिक दिसते. प्लस म्हणजे काय असतं त्याच्यासाठी? खाद्य असतं. सो यू हॅव एअर, ऑक्सिजन, यू हॅव हीट, इग्निशन आणि फ्युएल. फ्युएल म्हणजे कोण? आपण सगळे. बेड्स असतात, बाकीचा कचरा असतो, सगळं असतं. सो दॅट फ्युएल. सो हा जो ट्रायंगल आहे दॅट गिव्स राईज टू व्हॉट? फायर अँड एक्सप्लोजन. सो हाऊ डू वी प्रिव्हेंट? आपण कसं प्रिव्हेंट करायला पाहिजे? डेली चेक. मला वाटतं सगळ्यांनी सांगितले, हो की नाही? सो विल नॉट गो इन टू इट अगेन. सो कीप अवे. हे सगळे जे हाय व्होल्टेज वाले आहेत त्यांना एकत्र ठेवू नका, त्यांना दूर ठेवा. आणि जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी वापरत नसाल, जसं की लेझर मशीन आहे, इलेक्ट्रिक ऑटरी आहे, तर त्यांना तुम्ही स्टँड बाय मोडवर ठेवा जर तुम्ही वापरत नसाल तर. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नंतर तुमच्या ज्या इलेक्ट्रिक वायर आहेत ज्या लटकत असतात त्यांची रेग्युलर पाहणी करा. खूप वेळा त्या वायरी तुटलेल्या असतात, फ्रेज झालेल्या असतात. त्याचा रेग्युलर, मला वाटतं हे खूप कॉमन आहे. इट इज वन ऑफ द व्हेरी कॉमन. एक स्टॅटिक डिस्चार्ज होतो पेशंट कडनं, तो अवॉइड करा. माहिती हा कसा अवॉइड करतात? मोस्ट ऑफ यू माइट नो. हेअर मधनं स्टॅटिक निघतं, म्हणून कॅप घाला. ओके. त्याच्यानंतर मेटल्स नसले पाहिजे अंगावरती. तुम्ही पेशंट जेव्हा ओटीत शिफ्ट करता ना, त्यांचं प्रिपरेशन करताना, तर बांगड्या नसल्या पाहिजे, अंगठ्या नसल्या पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ज्या चादरी असतील बेडवरती त्या कोणत्या असल्या पाहिजे? कॉटनच्या असल्या पाहिजे. जे ब्लँकेट्स असतील ते कॉटनचे असले पाहिजे, सिंथेटिक नसले पाहिजे. सो
त्या रीतीने आपण ती स्टॅटिक हे डिस्चार्ज कमी करू शकतो. ज्या मुवमेंट्स आहेत त्या तुम्ही रेस्ट्रिक्ट करा, अननेसेसरी मुवमेंट्स ठेवू नका. आणि सर्वात महत्वाचं काय, एव्हरी ऑपरेशन थिएटर शुड हॅव फायर अलार्म सिस्टीम. हो की नाही? तो अलार्म असणं फार गरजेचं आहे. ऍक्शन काय करा फायर झालीच तर. एक शब्द मी टाकलाय तिकडे, पास. सो व्हॉट इज दिस पास? एनीबडी नोज व्हॉट इज दिस पास? पहिली इलेक्ट्रिसिटी बंद करणार, अजून फायर ब्रिगेडला कॉल करणार, अजून फायर ब्रिगेड येईपर्यंत मेला तुमचा पेशंट. काय करणार? पास करून टाकायचं. सो यू हॅव डिफरंट फायर एक्सटिंग्विशर्स. प्रत्येक ठिकाणी आहे, आता कंपल्सरी आहे, त्याच्याशिवाय आपल्याला हॉस्पिटलला परवानगी मिळू शकत नाही. इफ आय एम नॉट रॉंग, तर फायर एक्सटिंग्विशर आहे, पण तो वापरता आला पाहिजे ना. इफ यू डोंट नो हाऊ टू यूज इट, व्हॉट इज द यूज ऑफ हॅव्हिंग अ फायर एक्सटिंग्विशर? तर कोणाला माहिती हा फायर एक्सटिंग्विशर कसा वापरायचा? येस, व्हेरी गुड. पिन ओढायची, मग आग लागलेली ते एम टार्गेट करायचं, एम करायचा. येस, व्हेरी गुड. सो आपल्याकडे जो फायर एक्सटिंग्विशर आहे त्याचा आपल्याला जर प्रॉपर यूज येत असेल तरच तो फायदा आहे. कारण हे सगळं प्रकरण झालं नगरचं, तेव्हा माझ्या डिपार्टमेंटला, म्हणजे जिथे मी याचं ऑफिस आहे तिथे असे 2 फायर एक्सटिंग्विशर लावले. माझी क्लर्क, माझी मावशी, आम्ही सगळे जाऊन बघत होतो की आता हे काय लावले. बट वी वेर नॉट अवेअर हाऊ टू यूज इट. म्हणजे आम्हाला ते दिसले, पण खरंच आग लागली तर आम्हाला वापरताच येणार नव्हते. आणि दुसरा ते एकदा वापरल्यावरती यू हॅव टू रिफिल इट. सो इट इज, म्हणजे आमच्याकडे फायर ऑडिट होतं म्हणजे काय होतं, इथे 4 एक्सटिंग्विशर आहेत, तिथे 5 एक्सटिंग्विशर आहेत, एवढंच बघितलं जातं. पण त्या येस आपल्याला वापरता येतो का, त्याची एक्सपायरी झाली का, रिफिल झाले का, तिचा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तिथे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फायर एक्सटिंग्विशर असतात, ABC. सो A ज्याच्यातनं पाणी येतं, B मधून CO2 येतो, आणि C इज हॅलोजन वगैरे आहेत. तर C इज युजली फॉर इलेक्ट्रिकल फायर. मग पास इज पुल द सेफ्टी रिंग आउट ऑफ द हँडल. A इज एम द नॉझल. नॉझल जे आहे त्याला एम करा. मग स्क्वीज द हँडल आणि स्वीप द स्प्रे ओव्हर द बेस ऑफ द फायर. सो हे फार महत्वाचं आहे आग लागली तर जे आपल्याला करायचे ते. त्याच्यानंतर इव्हॅक्युएशन. इव्हॅक्युएशन करताना फार महत्वाचं आहे. सी, आय कम फ्रॉम अ व्हेरी बिग इन्स्टिट्यूट. देर आर रेसिडेंट्स जे रोज बदलत असतात, दर वर्षाला बदलतात. आमच्याकडे स्टुडंट नर्सेस येतात, आमच्या सिस्टर्स पण दर 3 वर्षाला बदलतात. सो इव्हॅक्युएशन रूट्स हे सगळ्यांना माहिती असले पाहिजे. इव्हॅक्युएशन रूट्स हे नेहमी बंद असतात. तुम्ही सगळं अग्री करता ना की त्याला लॉक करून ठेवलेलं असतं. चावी इंचार्ज सिस्टरकडे असते, इंचार्ज सिस्टर घरी जाते, एमर्जन्सीत नसते. नाहीतर आयव्ही सेटने बांधलेला असतो तो. सो जे इव्हॅक्युएशन रूट्स आहेत ते आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे की आग लागली तर हे इकडनं आपल्याला जाता आलं पाहिजे, उडी मारून काय स्टेअरकेस असेल ते. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मग सेफ्टी ऑफ पेशंट अँड पर्सोनेल. आता पेशंट सेफ्टी कशी करणार? आग लागली होती काय करणार? तुमची सर्जरी चालू आहे, मी लॅप्रोटॉमी करतेय, ॲब्डोमेन खोललेलं आहे आणि आता आग लागली काय करणार? कसं शिफ्ट करणार? आंबू करत ऑक्सिजन सिलेंडर का नाही न्यायचा? व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट महत्वाचं आहे की त्या ओटीतला एव्हरीबडी इज इम्पॉर्टंट. तुमचा पेशंट आधी तुम्हाला शिफ्ट करायचा आहे तर त्याला आंबू बॅग करत घ्या, ऑक्सिजन सिलेंडर ठेवू नका. त्याचं जे काय ऑपरेटिव्ह एरिया आहे तो स्टराईल ड्रेपनी कव्हर करा आणि ओटी टेबल सकट त्याला पुश करा. सो यू टेक द ओटी टेबल अँड इव्हॅक्युएट हिम अँड ॲट द सेम टाइम यू अरेंज इव्हॅक्युएशन ऑफ एव्हरीबडी. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर काय? व्हॉट इज रेस? रेस्क्यू एव्हरीवन हू इज इन डेंजर. म्हणजे पहिलं तर आपण पेशंट केला, त्याबरोबर आपणही जायचंय. ऍक्टिव्हेट द फायर अलार्म. कोणीतरी म्हटलं ना फायर ब्रिगेडला फोन करा, तर आधी फायर अलार्म तर तुम्ही वाजवा सो दॅट यू विल गेट अ हेल्प. देन
कंटेंट फायर इफ पॉसिबल, तुमच्याकडे फायर एक्सटिंग्विशर आहे त्याचा वापर करा अँड इव्हॅक्युएट द एरिया. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. याला काय म्हणतात? रेस्ट. व्हेरी सिम्प्लिफाईड. सो दॅट इज हाउ वी विल डू इफ देर इज अ फायर. अस्पताल में आग से 10 की मौत, काम नहीं आए आग बुझाने वाले उपकरण. एंड दिस इज व्हाट इज द न्यूज फ्रॉम अहमदनगर ICU ड्यूरिंग कोविड. एक्सटिंग्विशर होते पण त्यांनी काम नाही केलं आणि 10 पेशंट्स हॅव डाईड. सो दीज आर ऑल प्रिव्हेंटेबल डेथ्स. सो दॅट इज वाय व्हॉट वी नीड इज, जितेन सरांनी पण सांगितलं, आपल्याला इथे असलेल्या प्रत्येकाने सांगितलं, मॉक ड्रिल्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. युअर चेकलिस्ट आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण हे ऍक्सिडेंट सांगून होत नाही, कधीतरी होतात, हो की नाही? अनडिझायर्ड, वी डोंट नो वेन दे असे अचानक होतात. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू हॅव टू बी प्रिपेअर्ड फॉर सच टाइप ऑफ ऍक्सिडेंट. शॉक हे 2 प्रकारचे असतात. कारण एवढे इलेक्ट्रिक इक्विपमेंट्स आहेत आपल्या ओटी मध्ये. एक्सरे मशीन आहे, सियाम आहे, तुमचं कॉटरी आहे. सो मेनी थिंग्स आर देयर. त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटीचा असं खुले आम प्ले चालू असतो, हो की नाही? सो यू हॅव मायक्रोशॉक्स जेव्हा करंट फ्लोज थ्रू लार्ज सरफेस एरिया आणि मायक्रोशॉक्स जेव्हा तो फ्लोज थ्रू व्हेरी स्मॉल कॉन्टॅक्ट एरिया. आता हे तुम्ही कसं प्रिव्हेंट करणार? तुम्हाला कधी शॉक लागलेत का ओटी मध्ये? मला तरी खूप वेळा लागले कॉटरी करताना वगैरे. सो अर्थिंग प्रॉपर नाहीये, हो की नाही? सो युअर अर्थिंग हॅज टू बी व्हेरी प्रॉपर. सो रेग्युलर चेकिंग अप ऑफ हाय व्होल्टेज इक्विपमेंट्स. अवॉइड स्ट्रेचिंग ऑफ कॉर्ड्स. ते इन्स्ट्रुमेंटचे कॉर्ड्स अशा इकडून तिकडे तुमचं काय ते सी यू कॅन सी हिअर ऑल्सो. याला काय म्हणतात? पॉवर सप्लाय एक्सटेन्शन बॉक्स. तो असा इकडे असतो तिकडे असतो. सो दॅट इज ऑल स्ट्रेचिंग. ऑल these factors are going to give rise to these problems. Avoid stretching of cords. Keep away liquids. पाणी पडलेलं असतं. आपलं लॅप्रोटॉमी चालू आहे, त्याचं जे पाणी असतं ते इकडे तिकडे सांडतं. पेशंटला तिकडनं IV फ्लुइड जातं, ते खाली असं कोणीतरी टाकतं ना, चेक करायला आहे ते. सो दिस आर वन डेंजरस थिंग्स. आपल्याला ते वाटतं, पण दिस इज व्हॉट इज हॅपनिंग. कीप अवे प्लग्स प्रत्येकाचे वेगळे पाहिजे. आपल्याकडे कॅनेस्थेसिया वाल्यांकडे पेंडंट असतं आणि आपलं एक कॉटरीचं असतं, हार्मोनिकचं असतं, हो की नाही? आपण काय करतो, हे लागत नाही ते त्याच्यात घाल, ते लागत नाही ह्याच्यात घाल. सो ऑल दिस थिंग्स आर डेंजरस. सो प्रत्येकाचं काय अॅनेस्थेसिया वाल्यांचं त्यांचं वेगळं असलं पाहिजे, सर्जरी वाल्यांचं वेगळं असलं पाहिजे. सो कीप द प्लग्स डिफरंट फॉर इच ऑफ देम. ग्राउंडिंग हे बरोबर झालं पाहिजे. टर्न ऑफ व्हेन प्लग इन अँड प्लग ऑफ. जेव्हा आपण कधी पण प्लग लावतो तर मॉनिटर चालूच आहे, हे इथे चालू नाही, काढलं तिकडे लावतो. फर्स्ट स्विच ऑफ द मॉनिटर और स्विच ऑफ द कॉटरी मशीन, देन चेक द प्लग, विच वी डोंट डू. कारण आपल्याला एवढी घाई असते, तिकडे सर्जन ओरडत असतो, ते सगळ्याच गोंधळ चाललेला असतो. बट देन वी हॅव टू लर्न, असं नाही करायला पाहिजे. आणि प्लग काढताना पण कसं आहे, तो हात जात नाही, वर असतो, वायर पुल करतो आपण. तर वायर नका पुल करू, प्लग पुल करा आणि प्लगच लावा. सो दॅट इज व्हेरी, आय थिंक मोस्ट ऑफ द पीपल दे हॅव सीन की ते प्लग आणि वायर मध्ये सगळं तुटलेलं असतं. मग आपण त्याला स्टिकिंग प्लास्टर लावतो. एक जुगाड आपला सगळ्या डॉक्टरांचा ओटीतला. म्हणजे स्टिकिंग प्लास्टरचे युजेस वरती मला एक थिसिस करायचं, त्याच्यात आहे एक गोडाने पॉइंट. सो स्टॉप, डोंट डू दॅट. द प्लग शुड बी हेल्ड आणि त्यानेच केलं पाहिजे. आणि मंथली चेकिंग इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही दर महिन्याला एकदा तरी सगळ्या गोष्टी तुमच्या ज्या आहेत त्या चेक करा. ही इलेक्ट्रिसिटी जेव्हा गेट्स कन्वर्टेड इनटू थर्मल इंजुरी, थर्मल पॉवर, आपल्याला काय होतात, बर्न्स होतात. किती जणांनी कॉटरी बर्न्स बघितलेत पेशंटला झालेले? मेनी पीपल, है ना? सो दिस इज वन ऑफ द व्हेरी डेंजरस ऍक्सिडेंट्स. आणि ह्याच्यासाठी इट इज अ मेडिकल लिगल ऑल्सो. तो पेशंट आपल्याला कोर्टामध्ये खेचू शकतो. दिस इज हॉरिबल. आणि आय हॅव ऑल्सो सीन मेनी. आता आमचे घाटीतले पेशंट बिचारे गरीब असतात, दे डोंट माइंड, बट आय थिंक इन द अदर हॉस्पिटल दे मस्ट बी फेसिंग लॉट ऑफ प्रॉब्लेम्स. सो इलेक्ट्रिक कॉटरी बर्न्स. आणि हे कशामुळे होतात? Yes, so you are not using your pads properly. त्याच्यामुळे see to that the contact surface is adequate, there is a lubrication. सगळ्याच ह्याला जेलीची गरज नाहीये, काही याला आपल्याला तसे पण लावावे लागतात. सो हे पॅड्स खराब आहेत का, त्यांच्या वायरी खराब झाल्यात का, ॲडिक्वेट सरफेसला त्या चिकटल्यात का. युजली लिथॉटॉमी पोझिशन वगैरे अशा वेळेला हे चिटकत नाही. सो दॅट हॅज टू बी डन.
काही हे असतात बॅटरी ऑपरेटेड हँडल स्टिम्युलेटर, ते पण बल्ब देऊ शकतात. प्लस हे कॉटरी जे असतात त्यांचे पेन्सिल्स असतात, त्या कधी कधी हिटअप होऊन तुमचे गॉस्पीस, तुमचे स्पॉन्जेस त्याला सुद्धा आग लागू शकते. सो दिस इज हाऊ दिस कॅन हॅपन. एक मी आर्टिकल बघितला, त्याच्यात काय सांगितलं त्यांनी, मोस्ट फ्रिक्वेंट ऍक्सिडेंट्स वेअर नॉक्स ऑर हर्टिंग युअर सेल्फ. ओटीमध्ये घसरून पडणं, मला वाटतं खूप जण पडले पण असतील. असं पाणी पडलेलं असतं, जेली पडलेली असते, लिक्विड पॅराफिन पडलेलं असतं, दॅट इज 45%. फॉलोड बाय स्टम्पलिंग, स्प्रेन, स्लिपिंग, फॉलिंग डाऊन 34%. 18% of the accidents at workplace were caused by scalpels and other surgical instruments. 9% of severe accidents were caused by scalpel. तर हे असं स्टॅटिस्टिक्स सांगते. तर ह्या स्कॅल्पेल इंजुरीचा आपल्याला काय एवढी भीती वाटते? एनीबडी? आता नाईफ तर वापरतो, त्याने ते इंजुरी होणार. व्हॉट डेंजर इट इज? कंटॅमिनेटेड असतं. येस. मग काय झालं असू त्यांना कंटॅमिनेटेड. Most important, contaminated by which diseases? You have hepatitis B and HIV. Isn't it? These are the biggest occupational hazards of all the healthcare workers. So, if your OT is like this, you are going to have lot of accidents, then blood-borne diseases due to either a needle prick injury or a scalpel injury. So, a penetrating injury, also called as needle stick or cut or a splash. अजून कोणती एक प्रॉब्लेम येऊ शकतो? एकतर आपण हे डिझीजेस कशामुळे घेऊ शकतो? निडल प्रिक, स्कॅल्पेल आणि अजून स्पिलेज. स्पिलेज कोणत्या ह्याच्या ओटीमध्ये होतं हे जास्त स्पिलेज? गायनिक, ऑब्स्टेट्रिक्स मध्ये सगळं अमनियोटिक फ्लुइड तुमच्या डोळ्यामध्ये जाऊ शकतं आणि यू कॅन कॉन्टॅक्ट ऑल दिस diseases through mucous membrane when this patient is infected with this. So what will you do after this? काय कराल? काय समजा चुकून तुम्हाला निडल प्रिक इंजुरी झाली किंवा ते स्पॅच झालं किंवा इंजुरी झाली स्कॅल्पेलची, काय कराल? See, this you have to know because everybody is going to go through. My residents in their life, once in a lifetime they are going to have this. इंजुरी प्रोटोकॉल जे निडल स्टिक प्रोटोकॉल आहे ते Yes, very good. करायचे. आधी पहिल्यांदा पॅनिक न होता ती आधी 10 मिनिट्स टॅप वॉटर म्हणजे नळाखाली पूर्ण जखम धुवून घ्यायची. Very good. बोट वगैरे तोंडात किंवा जिथे लागलाय तो Very पार्ट हे नाही करायचा. इमिजिएट इन्फॉर्म करायचं प्रोटोकॉल. Reporting to your higher authorities, and then as sir has rightly said, you will have to follow the post exposure prophylaxis depending upon the patient status. पेशंटचं स्टेटस काय आहे त्याप्रमाणे तुम्हाला पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस घ्यावं लागणार आहे. म्हणून मग तुम्ही काय कराल? पेशंटचं पण ब्लड चेक करायला पाठवणार आणि स्वतःचं पण पाठवणार आणि दिस हॅज टू बी डन रिपीटेडली. म्हणजे आज मी केलं 1 मंथनी परत करायचं, कारण वी डोंट नो दॅट पेशंट मे बी इन द विंडो पिरियड. विंडो पिरियड म्हणजे काय? मला वाटतं टाइम एक्सटेंड होतो, सो आय विल नॉट गो इनटू डिटेल्स. अँड सीक मेडिकल अटेन्शन, promptly follow the protocol established for follow-up, report the incidents and seek medical attention promptly, follow the protocol. Whom will you inform? Most of the people whom they will inform. The hospital has to make a policy. In my hospital, we inform it to the CMO or a RMO, and always a single dose of post-exposure prophylaxis drugs are kept in emergency. म्हणजे काय होतं की तुम्हाला prick झाली की immediately you will get those drugs. So that is a protocol which is followed in Government Medical College Aurangabad. So similarly, all other hospitals should keep their drugs ready with the CMO or whoever is the administrator even in the middle of the night. So what follow, as sir has said, you do the sampling of the patient and also the care provider, periodic sampling, appropriate PEP, and how will you prevent such wounds, such happening? What are universal standard, universal precautions? Wearing of double gloves, eye shields, isn't it? Wearing plastic apron, so that will prevent your exposure to these diseases, isn't it? I think everybody is doing it. अजून काय करता तुम्ही स्कॅल्पेल इंजुरी होऊ नये म्हणून?
दिस इज वन वे. डिस्ट्रॉय शार्प जे डिस्ट्रॉयर आहे मॅडम त्याच्यामध्ये ते म्हणजे न फेकता डिस्ट्रॉयर मध्ये जर आपण त्या निडल कट केल्या तर Yes. इंजुरीज आपण प्रिव्हेंट करू शकतो. Yes, so you destroy the needles or you do not recap it, and when you are putting a scalpel to the BP handle, don't use your hands. Use the तुम्ही दिसता तिथे artery forceps करा. These are the two other pictures which I got from the net. ज्याच्यामध्ये त्यांनी दाखवले की ते स्कॅल्पेल पाहिजे तेवढंच बाहेर येते. सो दॅट इज सेफगार्डेड आणि तिथे त्यांच्याकडे एक स्टँड पण आहे जे आय हॅव नॉट सीन म्हणून ह्या पिक्चर घेतला. अजून तुम्ही ओटी मध्ये काय करता स्कॅल्पेल इंजुरी होऊ नये म्हणून? शार्प एक्सचेंज करायचे नाही मॅडम. व्हेरी गुड. शार्प्स नॉट टू बी एक्सचेंज बाय हँड टू हँड. इट हॅज टू बी गिवन इन द किडनी ट्रे. किडनी ट्रे मध्येच ते द्यायचे सो दॅट यू विल नॉट डेव्हलप दिस इंजुरीज. सो मॅनेजमेंट ऑफ ऍक्सिडेंट्स, what is more important? Administration, prevention, correction, education, and very important which we don't do is the documentation. If you start documenting, you will prevent your further accidents. So please share some accidents you have come across. I will tell you one accident which I came across with my resident. There was a water bottle, Bisleri ki bottle was there, and my resident was very thirsty. She came from the OT, just picked up the bottle and drank the fluid, and then she realized it was some disinfectant. So this was very horrible. It was okay, she just took few drops. So what other accidents you have come across? This I have not quoted. There are many accidents. मी मुद्दामून इम्पॉर्टंट क्वेश्चन वरती हे केलं. मॅडम समजा हायपोक्लोरिएट आहे आणि ते बिस्लरीच्या बाटल्यांमध्ये भरून ठेवलेलं आहे त्याला लेबल नाहीये. So labeling, isn't it? So when you document, you will take some action. Anybody wants to share? ऑक्सिजन सिलेंडर पायावर पडले. Oxygen. So yes, that is very important because there are no stands. There are no stands. So that is how. So all prevention of all these accidents is a teamwork which everybody is telling again and again. So safety will be there only when we all work together. So thank you very much for patiently listening. Thank you. सरोजिनी जाधव मॅडम. लास्ट 3 लेक्चर्स आहेत एकदम शॉर्ट मध्ये घ्यायचा आम्ही प्रयत्न करू पण तुम्ही थांबलात त्याचा तुम्हाला पछतावा होणार नाही एवढं मी गॅरंटी देतो. टू द लॅब आपण खूप ऑपरेशन छान केलं आणि स्पेसिमन्स व्यवस्थित पाठवले तर सगळ्यात जास्त नुकसान पेशंटचं होतं. म्हणून याच्यावर अगदी शॉर्ट मध्ये सचिन काळे सर आपल्याला सांगणार आहेत. आपण ऐकूयात. नमस्कार. सर्वप्रथम टीम ओझोन, डॉक्टर बालाजी, डॉक्टर प्रमोद आणि IM यांचं खरंच अभिनंदन. म्हणजे त्यांनी ज्या प्रकारे हरक्युलियन टास्क 20-22 अतिशय बिझी डॉक्टर्सना एकत्र आणून तुम्हाला जे ज्ञानार्जन करायचा प्रयत्न केलेला आहे ह्याच्यात मला तर वाटतं की म्हणजे पेशंटचं सगळ्यात जास्त भलं होणार आहे आणि ह्याला चांगली प्रेस मिळावी असं मी त्यांना रिक्वेस्ट करतो की सो दॅट पेशंट्स ऑल्सो नो की त्यांच्यासाठी किती प्रयत्न डॉक्टर लोक करत असतात. तर विदाउट वेस्टिंग मच टाईम मला जे काय ब्रीफ दिलेलं आहे की स्पेसिमन्स OT मधनं जे पाठवले जातात त्याबद्दल थोडंसं ब्रीफ करा. तर मी 2 पार्टमध्ये प्रेझेंटेशन बेसिकली डिव्हाइड केलेलं आहे. पहिलं म्हणजे सेंडिंग द सर्जिकल पॅथॉलॉजी स्पेसिमन याच्याबद्दल लेबलिंग, टेस्ट रिक्वेस्ट फॉर्म, फिक्सेशन आणि ट्रान्सपोर्टबद्दल थोडंसं बोलेल. आणि सेकंड पार्टमध्ये OT स्वॅब्स कसे घ्यायचे आणि कशामुळे घ्यायचे याच्याबद्दल थोडंसं बोलेल. तर जेव्हा पेशंटचा जेव्हा रिक्वेस्ट फॉर्म किंवा स्पेसिमन असेल तेव्हा ॲटलिस्ट 2 प्रकारचे आयडेंटिफायर्स असावे पेशंटवर. त्याचं पहिलं नाव, मधलं नाव आणि सरनेम तिन्ही असावं. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये नावं काय तर काय फार तर 20-25 प्रकारचे नाव असतील. नितीन, सचिन, राम, हे ते 2-4 तर म्हणजे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये एका नावाचे 2 पेशंट असण्याचे खूप जास्त चान्स. आता मी MGM ला काम करतो. 800-900 बेडेड हॉस्पिटल आहे. आमच्याकडे एकदा एक अग्रवाल समाजाचा कॅम्प होता. त्याच्यामध्ये विजय अग्रवाल नावाचे 52 पेशंट होते. त्यातल्या 2 लोकांचं मधलं नावही सेम होतं, फक्त वय वेगळं. तर अशा गोष्टी घडतात. त्याच्यामुळे आपल्याला हे सगळ्या गोष्टीचा ज्या वेळेला झटका बसतो त्यावेळेला कळतो. एक गायनॅक मध्ये एक सरस्वती होती, एक आर्थोमध्ये सरस्वती 60 वर्षाची. तो प्रेग्नन्सीचा रिपोर्ट 60 वर्षाच्या बाईला गेला होता कारण त्याने लेबलच तसं केलं होतं. कारण ते बारकोड काढलं. आम्ही तर आमच्याकडे काय ब्लाइंड जे वार्डमधनं जे सॅम्पल लेबल करून मला 60 वर्षाची प्रेग्नंट ऑर्थोपेडिक सर्जनचा फोन UPT पॉझिटिव्ह कसं काय म्हणे असं गोंधळ झाला. त्यामुळे हे मजाक मध्ये ठीक आहे पण एखाद्याचा स्पेसिमन ह्याला त्याला झालं तर
म्हणजे बायोप्सीचं झालं तर विचार करा तुम्ही, एखाद्याचा कॅन्सरचं डायग्नोसिस त्याला झालं तर किती गोंधळ होऊ शकतो आणि किती मेजर सर्जरी होऊ शकते यातनं. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचं काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर रिक्वेस्ट फॉर्मवर डॉक्टरचं नाव असावं, हॉस्पिटलचं नाव असावं. त्यामुळे कुणाला लॅबला जर काही क्वेश्चन असेल तर त्याला कुणाला विचारावं हे कळावं. आता छोटे जेव्हा हॉस्पिटल असतं, जेव्हा प्रमोदनी मला एखादं सांगितलं अरे सचिन हे बघून घे, दॅट इज ऑल राईट, माझा मित्र आहे, माहिती मला लगेच सांग रे, मी म्हणू शकतो त्याला. पण मोठं हॉस्पिटल एमजीएम मध्ये इतके डॉक्टर्स आहेत की बऱ्याच वेळेला आम्हालाच नावं माहित नसतात कोण कोण नवीन जॉईन झालेलं, त्याच्यामुळे सगळं गरजेचं ठरतं. तर स्पेसिमन साईट, आता बऱ्याच वेळेला मोठमोठे ऑपरेशन्स तुम्ही सिग्मामध्ये मोठमोठे सर्जरीज होतात. किंवा आता समजा एखाद्याचं रॅडिकल नेक डिसेक्शन अलॉंग विथ मॅन्डिबुलेक्टमी आहे, तर 2-3 प्रकारचे नोट्स वेगळ्या ठिकाणचे काढले, तर कुठले काढले हे तुम्ही सर्जनशी डिस्कस करून आधीच कंटेनर तयार ठेवा. सर तुम्हाला कुठले कुठले कंटेनर्स लागणार आहे, तर ते ऑलरेडी लेबल करून ठेवले तर ते सर्जननी ऑपरेट केले त्यात टाकायला सोपं होते. नंतर ते सगळं गणित जुळत बसणं, एकदा ते अनाटॉमिकल साईटमधून बाहेर आलं तर सर्जनचाही खूप वेळ जातो, तुमचाही खूप वेळ जातो आणि लॅबचाही खूप त्याच्यात वेळ जातो. बऱ्याच वेळेला तर अर्थबोधच होत नाही नक्की कुठनं काढलेले आहे. तर असं सुद्धा काही वेळेला गोंधळ होतात. त्याच्यानंतर डेट आणि हे असणं गरजेचं आहे, टाईम केव्हा तुम्ही टाकलेलं आहे, कारण त्याच्यात तुम्ही केव्हा तुम्ही ते सर्जरी झाली त्याच्यानंतर किती वेळा स्पेसिमन फिक्स झालं हे जर व्यवस्थित नाही झालं त्यानंतर पुढच्या काही इम्युनोहिस्टोकेमिस्ट्रीच्या ज्या टेस्ट असतात त्या व्यवस्थितशीर एखाद्या वेळेला होणार नाही आणि त्या ट्युमरचं डायग्नोसिस व्यवस्थित व्हायला अजून डिफिकल्टीज आहे. त्यामुळे ठराविक वेळ आहे प्रत्येक फिक्सेशनचा, मिनिमम 6 to 8 hours फॉर्मेलिनमध्ये असावं, 24 hours वर जास्त नसावं, हे सुद्धा तेवढंच आहे. त्याच्या पुढच्या प्रोसिजर लगेच चालू व्हावं. तर त्यानंतरचं असं आहे की एक लेबलचा एक फॉर्मॅट असावा की बाबा फर्स्ट नेम लास्ट नेम कसं टाकावं, एज मेल फिमेल. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ना झाकणावर लेबल लावू नये. कधी कधी काय झाकण 2 सारख्या बाटल्या असल्या, झाकण काढलं त्याचं झाकण त्याला होऊ शकतं. त्यामुळं झाकणावर कधीही लेबल करू नये. ते ब्लडचं असू नाही तर स्पेसिमनचं असू, लेबल हे नेहमी हे बॉटलवरच असावं, त्याच्या कंटेनरवरच असावं. त्यानंतर ट्रान्सपोर्ट मीडिया कुठल्या वापरावे. एक आपल्याला सगळ्यांनाच माहिती की कुठली टिश्यू आले की पहिले फॉर्मेलिनमध्ये आपण टाकून देतो, पण कधी कधी एखाद्या वेळेला म्हणजे 10-20 पैकी एखाद्या वेळेला कल्चरसाठी ती टिश्यू काढलेली असू शकते. तर अशा वेळेला फॉर्मेलिन हे आपल्याला माहिती की बॅक्टेरियाला मारतं, मग कल्चर आपल्याला बॅक्टेरिया ग्रो करायचे, अशा वेळेला तुम्ही फॉर्मेलिन टाकून चालणार नाही. त्यावेळेला एकतर तुम्ही त्या लीक प्रूफ स्टेराईल कंटेनरमध्ये डायरेक्टली टाका किंवा स्टेराईल नॉर्मल सलाईनमध्ये अशी ज्याच्यावर कल्चर, तुम्ही सरांना डॉक्टरांना विचारा की बाबा हे कल्चरसाठी आहे का हिस्टोपॅथसाठी आहे का दोन्ही आहे. मग फॉर्मेलिनचा कंटेनर रेडी ठेवायचा, एक स्टेराईल बल्ब रेडी ठेवायचा, लेबल त्याच्यावर ऑलरेडी असावं. मग नंतर परत कुठलं होतं म्हणजे तो जो पेशंट आडवा झोपलाय त्याचा हे, तो उभा झोपलाय तो असं अशी वेळ येऊ नये, होतं हे कधी. त्याच्यानंतर लॅबोरेटरीला लवकरात लवकर पाठवावा सॅम्पल, म्हणजे काय होतं की त्याची इंटिग्रिटी मेन्शन राहते. नंतर मग कसं आमच्याकडे काय ते अर्ध ब्लड भरलं होतं ना ते ह्याचं होतं, ते जास्त भरलं होतं ते त्याचं होतं, किती रिस्की आहे. म्हणजे आमच्याकडे आता इंटर्स दरवर्षी येतात, त्यामुळे आम्हाला दरवर्षी हा कार्यक्रम घ्यावा लागतो. तुमचा जसा आमच्याकडे म्हणजे पॅरामेडिकल स्टाफचा आम्हाला दरवेळेला कार्यक्रम घेतो, त्याच्यात हे सगळे अशा सगळ्या घटना त्यांना सगळे सांगावं लागतं तेव्हा. आणि आमच्याकडे एक वॉर्डबॉय होता, तो म्हणजे 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तेव्हा ओपडी खूप वेगळ्या ठिकाणी होती एमजीएमची. तो रात्री तिकडून ओपडीतनं सॅम्पल घेऊन काहीतरी इमर्जन्सीने घ्यायला लागला, मोठे वाळू होती म्हणे, झोप लागली तर तिकडून जर झोपला सकाळी झाला. तेव्हा मोबाईलही नव्हते. आम्ही तिकडे फोन करायला इमर्जन्सीमध्ये, ते म्हणे सॅम्पल पाठवलं, आम्ही म्हणे आमच्याकडे नाही आलं. बोकर मामा वाटेतच झोपलेले, सकाळी सॅम्पल घेऊन आले, चहा घेऊनच आलो म्हणे. असे गेले ते दिवसही गेले, आता एवढं असं राहिले नाही एवढं फ्रीडम. तर अशा काही गोष्टी होतात. आता हिस्टोपॅथचा स्पेसिमन आपण फॉर्मेलिनमध्ये पाठवायचं हे सगळ्यांना माहिती आहे. किती % फॉर्मेलिन ह्यांनाही काही जणांना माहिती आहे, पण बऱ्याच जणांना एखाद्याला ते क्लिअरली 10% बनवायचं कसं हे माहीत नसेल तर तेही मी सांगेन. साधारण हिस्टोपॅथचे स्पेसिमन 10% फॉर्मेलिनमध्ये ठेवतात आणि त्याचं व्हॉल्यूम स्पेसिमनच्या जवळपास 15 पट असावं. आपण ते जेमतेम त्याच्यामध्ये स्पेसिमन बुडवतही नाही, म्हणजे ते इतकं की म्हणजे ते शॅलो वॉटरच्या स्विमिंग पूलपेक्षा कमी त्याच्यात पाणी, म्हणजे त्याच्यात अर्धा स्पेसिमन तर बाहेर डोकंच बाहेर काढते त्या स्पेसिमनच्या बॉटलमधून. पण ते कसं आहे, देर इज अ कॉस्ट ऑफ कटिंग द कॉस्ट, म्हणजे असं म्हणू नको की ते स्पेसिमनच खराब होऊन गेला तर मग काय भावात पडेल ते, असं होईल. त्याच्यानंतर दुसरं की फॉर्मेलिनच्या बद्दल MSDS सगळ्यांना आजकाल NABS सगळेच करतात, मटेरियल सेफ्टी डाटा शीट सगळ्यांना माहिती असते की बाबा फॉर्मेलिनचा कंटेनर एखाद्याच्या म्हणजे चुकून पिण्यात यूज नाही, ते लेबलिंग त्याच्यावर व्यवस्थित असं, पिलं तर काय करायचं, त्याच्यानंतर डोळ्यात उडालं तर काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी मटेरियल सेफ्टी डाटा शीटमध्ये दिलेल्या असतात आणि याचे सरळ लॉजिकल असतं. एखाद्याच्या चुकून पिलं गेलं तर त्याच्या दुप्पट तिप्पट त्याला पाणी प्यायला लावावं.
म्हणजे अर्धा तरी 5 लिटर पिणं एवढं तर मला वाटत नाही कोणी म्हणजे हा करू शकेल असं, अनलेस त्याच्या आधी त्यांनी चुकून इथेनॉल पिलेलं असेल तरच होऊ शकेल असं. पण काय त्याचंही कंटेनर होतं, त्याचंही कंटेनर असतात लॅबमध्ये, काही सांग. तर हे सगळं माहिती असावं. त्यानंतर 10% फॉर्मॅलिन बनवायचं कसं, तर टॅप वॉटर 900 ml घ्यावं. त्याच्यामध्ये फॉर्मॅलिनहाइड जे 37% असतं, कॅनमध्ये जे असतं ते 37% असतं, साधारण 35 ते 40 असतं, ते 100 ml घ्यावं. शक्य जर असेल तर 9 ग्रॅम त्याच्यामध्ये सोडियम क्लोराईड टाकावं, म्हणजे त्याचा एक pH मेंटेन राहतो. आणि त्याच्यापेक्षा जास्त बेटर काम करायचं असेल तर लॅब तुम्हाला प्रोव्हाइड करेल की सोडियम फॉस्फेट हे एक बफर आहे, त्यांनी बफर त्याचं सोल्युशन मेंटेन राहतं. तर हे अशा प्रकारे फॉर्मॅलिन बनवत आहेत. त्यानंतर तुम्हाला याचं महत्त्व सांगतो की फॉर्मॅलिनमध्ये का असावं. आमच्याकडे अजूनही 10 पैकी 1 वेळेला तरी विदाउट फॉर्मॅलिन स्पेसिमन येतात आणि त्याच्यामुळे ह्याचं महत्त्व आहे. आणि ते जर शनिवारी रात्री ऑपरेशन झालेलं असेल आणि सोमवारी सकाळी जर स्पेसिमन आला तर मग मात्र फारच अवघड प्रकार आहे की त्याच्यानंतर मध्ये इतकं लुळपुळ झालेलं असतं की मला काहीच करता येत नाही म्हणजे असं म्हणजे त्याचं काय करावं. म्हणजे इतका घाण वास, म्हणजे पहिले तर लॅबमध्ये उघडले की म्हणजे सगळे लोक पळायला लागतात तिकडे. तर हे सगळं फॉर्मॅलिन हे ऑटोलायसिस म्हणजे स्वतःची टिश्यू स्वतः डायजेस्ट करणारे जे एन्झाईम्स आहेत ते सगळं ते एन्झाईम्स नष्ट करतं हे सगळं फॉर्मॅलिन. त्याच्यामुळे ऑटोलायसिस होत नाहीत, बॅक्टेरिया वगैरे सर्व मरतात, टिश्यू अशा व्यवस्थिशीर हार्ड होतात ज्याचे आम्हाला सेक्शन घेता येऊ शकतो. त्यानंतर तुम्हाला सांगितलंच मी कमीत कमी 6 ते 8 आवर्स, जास्तीत जास्त 24 आवर्स असावं. त्यानंतर काही स्पेशल फिक्सेटिव्ह आहेत की बाबा तुम्हाला समजा टेस्टिक्युलर बायोप्सीज असेल तर त्यासाठी तुम्ही लॅबमधून तुम्ही हे बोविन्स सोल्युशन मागवू शकता की ज्याच्यामध्ये तुम्ही टेस्टिक्युलर असं नाही की फॉर्मॅलिनमध्ये बायोप्सीज खराब होतात, पण बोविन्समध्ये ते अजून चांगल्या प्रकारे तपासतात. नंतर झेंकर्स फिक्सेटिव्ह असतो बोन मॅरो बायोप्सीसाठी. आणि अशी भली मोठी लिस्ट आहे काही काही याच्यासाठी. तुम्हाला कधी एखादी स्पेशल किडनी बायोप्सी केली, इम्युनोफ्लोरोसन्सला पाठवायचं आहे किंवा मसल बायोप्सी केली बाबा त्याच्या निमहॅन्सला पाठवायचं, तर त्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी फिक्सेटिव्ह वेगळे असतात आणि त्यावेळेला डॉक्टरची चर्चा करून लॅबची डिस्कशन करून ते फिक्सेटिव्ह तुम्ही आधी मागवून ठेवायला पाहिजे प्लॅनिंग करून. ठीक आहे. त्यानंतर स्पेसिमनची चेन ऑफ कस्टडी फार महत्त्वाची आहे. म्हणजे मला आठवतं की 1 ते 2 वेळा तरी ॲटलिस्ट हॉस्पिटलमधनं लॅबमध्ये पर्यंत स्पेसिमन काय झालं काहीच माहिती नाही, नोबडी नाही. ॲटलिस्ट 2 वेळा असं झालेलं मला माहिती. तर हे टेस्ट रिक्वेस्ट फॉर्म भरला कोणी, सॅम्पल लेबल कोणी केलं, प्रत्येक ठिकाणी सही पाहिजे, ट्रान्सपोर्ट कोणी केलं, रजिस्टर पाहिजे. ओटीमध्ये एखादं रजिस्टर पाहिजे की जिथनं स्पेसिमन गेलेलं आहे पाहिजे, ते रजिस्टर लॅबमध्ये गेल्यावर त्याच्यावर लॅबची सही घेतली गेली पाहिजे लॅबमध्ये, हा स्पेसिमन इथं रिसिव्ह झालेला आहे. नाही तर होतं काय की एकदा एका सर्जनचा फोन आला, अरे त्या रिपोर्टचं काय झालं, म्हटलं स्पेसिमन कुठे आहे, मग नंतर म्हणे अरे लॅबमध्येच म्हणे देतो. असं काहीतरी गडबड होती. त्याच्यापेक्षा एकदा तर मिसप्लेसच म्हणजे काही ट्रेसच झालं नाही स्पेसिमन. म्हणजे कोणीतरी सांगितलं असेल अरे घेऊन जा, नंतर ते कधी डिस्कार्ड झालं काहीच कळलं नाही. ह्या सगळ्या गोष्टी होणे याच्यासाठी अतिशय, कारण ब्लड असेल तर आपण रिक्वेस्ट करून हातापायाकडून रिपीट घेऊ शकतो, लघवी असेल तर घे तसंही बाहेर करता येते. पण स्पेसिमनचं काय करायचं, स्पेसिमनचं काय करायचं, मोठं ऑपरेशन करून काढलेलं स्पेसिमन असतं त्याचं काय करायचं, तर हा मोठा इश्यू होऊ शकतो. त्यामुळे महत्त्वाचं. आणि दुसरं अजून एक सांगतो, औरंगाबादमधल्याच मोठ्या हॉस्पिटलमधनं काही बायोप्सीचे स्पेसिमन माझ्याकडे पूर्वी यायचे, तर ते 2-3 वेळाला स्पेसिमन येईपर्यंत नुसतं पाणीच, काहीच नाही त्याच्यामध्ये, लिटरली बायोप्सीचे तुकडेच नाही. मी एकदा घेतलं सेंट्रिफ्यूज करून दिलं, नंतर दुसऱ्या वेळेला तसं झाल्यावर मी त्या डॉक्टरना फोन केला, म्हटलं सर काही दिसत नाही याच्यामध्ये, तरी मी एकदा प्रोसेस करून बघतो, तरी काही दिसत नाही. 3rd टाइम मी रिफ्यूज केलं, मग त्यांनी चेक केलं तर चुकून फॉर्मॅलिनच्या कुठेतरी हायपोक्लोराईड टाकत होते. खरा किस्सा आहे, बनवलेला नाही. प्रायव्हेटमध्ये नाव सुद्धा सांगितलं. तर हे होणं याच्यासाठी तुम्ही सगळी काळजी घेणं गरजेचं आहे. कारण आपला पेशंट जेव्हा असतो तेव्हा आपल्याला किती महत्त्व असतं आणि बाकीच्यांना तेवढाच त्रास असतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता मोठ्या हॉस्पिटल्समध्ये सॅम्पल रिजेक्शन हा एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये रॉंग नेम, रॉंग साईट, रॉंग आयडेंटिफायर, स्टेट ऑफ, आता डिसइंटिग्रेट झाला तर कुणालाही तो रिजेक्ट करावा लागेल. पण रॉंग नेम असेल तर आम्ही क्लॅरिफाय करू शकतो, बाबा याचं काहीतरी गडबड दिसतीये, स्पेसिमनवर नाव थोडंसं वेगळं आहे, रिक्विजिशनवर वेगळं आहे, नक्की काय ते क्लिअर करा. आम्ही क्लिअर करून तेवढं अंडरस्टँड. पण स्पेसिमन डिसइंटिग्रेट झाला फॉर्मॅलिन नसल्यामुळे तर मग काहीच करता येत नाही त्या सिच्युएशनमध्ये. त्यामुळे हे गोष्ट टाळा. हा पार्ट झाला स्पेसिमन लॅबमध्ये पाठवण्याबद्दल. त्याच्यानंतर आता जो आपण ओटी स्वॅप, ओटी स्वॅप बऱ्याच लोकांनी घेतले असतील. त्याच्यानंतर मी इथं थोडंसं काहीतरी आणलेले आहेत मला दाखवायला. हे तुम्ही अशा प्रकारचे सगळ्यांनी स्वॅप बघितले असतील. तर हे कशासाठी घ्यायचे, तर आता तुम्ही सगळ्यांनी पाहिलं की ओटी तुम्ही क्लीन करता, फ्युमिगेट करता, पण झालं का नाही, हे स्वच्छ झाली का नाही हे कळणार कसं, त्याच्यासाठी आपल्याला हे स्वॅब घ्यावे लागतं. तर ह्याच्यामध्ये आपण काय करतो, एरोबिक बॅक्टेरिया म्हणजे जे ऑक्सिजन असताना म्हणजे जे ॲटमॉस्फिअरमधले जे बॅक्टेरिया होतात त्याला एरोबिक बॅक्टेरिया होतात.
तर हे बॅक्टेरिया आपण सगळे तुम्ही इन्स्ट्रुमेंट स्वच्छ केले, तुम्ही ओटी टेबल स्वच्छ केलं, तुम्ही फ्लोअर वगैरे सगळं मॉपिंग केलं, फिनाईलने क्लीन केलं, सगळं फ्युमिगेट केलं, सगळं क्लीन झालं, पण झालं का नाही हे कळण्यासाठी शेवटी आपल्याला स्वॅबची गरज पडते. तर आपण 2 प्रकारे करतो हे एन्व्हायरमेंटल टेस्टिंग. एक तर स्वॅब घेऊन आणि दुसरं म्हणजे हे तुम्ही केले का नाही मला माहिती नाही, याला सेटल प्लेट म्हणतात. ही ब्लड आगार प्लेट आहे. काही लोकांनी केलं असेल, काही लोकांनी माहीत नसेल. ही ब्लड आगार प्लेट आहे, म्हणजे हे बेसिकली बॅक्टेरियाचं खाद्य आहे, बॅक्टेरियाचा पिझ्झा आहे. तर ह्याच्यावर बॅक्टेरिया ग्रो होतं. तर ही प्लेट आपल्याला उघड करून ह्याच्याबद्दलही सांगेन मी शेवटी. तर त्याच्यानंतर आता एरोबिक बॅक्टेरिया तुम्हाला सांगितलंच की आता नवीन आता इतकं सगळं उहापोह झाल्यानंतर मी परत इन्फेक्शन कसं होणार हे सांगणं म्हणजे परत सगळं रामायण सांगितल्यावर सीता कोण होती सांगण्यासारखं, त्यामुळे मी त्याच्यात जात नाही आता. पण तरी एक सांगू इच्छितो की आपल्याकडं विदेशातल्यापेक्षा नोझोकोमियल इन्फेक्शन म्हणजे हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शनचा किंवा सर्जिकल साईट इन्फेक्शनचा सुद्धा प्रमाण विदेशापेक्षा जास्त आहे. आणि त्याचं कारण आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी कन्स्ट्रेंट्स असतात, हॉस्पिटल्स छोटे आहेत, अजूनही स्टँड अलोन आहेत, बाकीचे इतकं हेल्थकेअर बजेट आपल्याकडे नसतं. आणि एवढं सगळं चांगलं देऊन सुद्धा पेशंटला अतिशय कमी कॉस्टमध्ये आपल्याला सगळं द्यावं लागतं. त्यामुळं मला वाटतं की आणि परत ट्रेनिंगचा पार्ट सगळंच जे मल्टीफॅक्टोरियल असं त्याचं एक इटिओलॉजी म्हणता येईल, त्याच्यामुळे हे इन्फेक्शन्स आपल्याकडे जास्त आहेत. पण असे जे कार्यक्रम तुम्ही लोक अटेंड करत आहात आणि घेतले जात आहेत त्याच्यामार्फत नक्कीच असे इन्फेक्शन कमी होतील असा मला नक्की विश्वास वाटतो. आणि आपण ओटी स्वॅब मग त्याच्यामध्ये बॅक्टेरिया कुठले कुठले बघितले जातात. एक तर तुम्हाला युज्युअल बॅक्टेरियामध्ये विचित्र नाव असतात, स्टॅफिलोकॉकस, स्ट्रेप्टोकॉकस, सुडोमोनास वगैरे असे वेगवेगळे बॅक्टेरिया असतात. आणि हे याच्यासाठी वेगवेगळे अँटीबायोटिक लागतात. आणि आजकाल ज्या प्रकारे अँटीबायोटिकचा यूज आहे त्याच्यामुळे आपल्याकडे अँटीबायोटिक रेजिस्टन्सही प्रचंड प्रमाणात वाढत आहे. हे सगळं होऊन याच्यासाठी आपण अतिशय काळजी घेतली पाहिजे. तुम्ही वेगवेगळे प्रोसिजर्स खाडे सरांनी सांगितले की योग्य प्रकारे कसे करायला पाहिजे सो दॅट की म्हणजे इन्फेक्शन होणार नाही पेशंटला. तर ही सगळी सर्व्हेलन्स म्हणून आपण केलं जातं की हे चेक व्हावं की बाबा सगळं आपण करतोय ते योग्य आहे का नाही. त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळतं की कुठल्या प्रकारचे बॅक्टेरिया आहेत आणि किती काउंटमध्ये हे बॅक्टेरिया आहेत हे सगळं आपल्याला या ओटी स्वॅबमधून कळतं. आणि ह्या इन्फेक्शनमुळे आपल्याला मग हे आपल्याला पेशंटची एखाद्या वेळेला डेथ आणि एखाद्या वेळेला एक्सटेंडेड हॉस्पिटल स्टे, एक्सटेंडेड अँटीबायोटिक यूज, कॉस्ट हे सगळं न वाढवण्यासाठी आणि मॉर्बिडिटी कमी करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. आता हे सर्जिकल साईट इन्फेक्शन आपण वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतं, एअरमधनं होऊ शकतं. त्याच्यानंतर स्टेरिलायझेशन प्रोसिजर जर ओटीमध्ये नीट व्यवस्थित नाही झाले तर होऊ शकतं. त्याच्यानंतर सर्जिकल हे ओटीच्या डिसिप्लिनमुळे होऊ शकतं. जास्तीत जास्त लोक जर पाहायला यायला लागले, कोणी यायला लागले, मला रिलेटिव्ह हट्ट करायला लागले किंवा कोणाला फक्त गर्दीमुळे सुद्धा या गोष्टी होऊ शकतात. त्यानंतर हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सर्जिकल साईट इन्फेक्शनमुळे किती म्हणजे पूर्ण सगळ्या आपल्या लोकांना त्रास होतो. डॉक्टर्सना वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लेनेशन देत बसावं लागतं, पेशंटला डिसॅटिस्फॅक्शन वाढतं याच्यातनं. हे सगळं न होण्यासाठी आपल्याला हे एरोबिक कल्चर करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण आता समजा नवीन फॅसिलिटी असेल तर आपण काय करतो की बाबा 3 वेळा लागोपाठ क्लिनिंग फ्युमिगेशन करतो 3 दिवस. आणि त्याच्यानंतर 4थ्या दिवशी आपण हे OR सर्व्हेलन्स म्हणजे ऑपरेटिंग रूम सर्व्हेलन्ससाठी आपण हे स्वॅब्स घेतो. हे स्वॅब्स कसे घेतो आपण, आता हे नवीन असेल तेव्हा तर 3 वेळा लागोपाठ करतो आणि परत 3 दिवस लागोपाठ स्वॅब घ्यायला पाहिजे. जुनी असेल फॅसिलिटी ऑलरेडी इस्टॅब्लिश्ड असेल, तुम्ही महिना सुरुवातीला एकदा काम करून घेतलं, क्लिनिंग फ्युमिगेशन केलं, आठवडाभर काम केलं, परत रविवारी क्लिनिंग फ्युमिगेशन केलं, असं 3 आठवडे गेल्यानंतर 4थ्या आठवड्याला परत तुम्ही असे हे चेक करू शकता की आपलं जे काय आपण क्लिनिंग करतोय, फ्युमिगेशन करतोय ते योग्य होतंय का नाही. त्याच्यानंतर आता करतो काय आपण नक्की, तर अशा प्रकारचे स्वॅब्स तुम्ही लॅबमधनं मागवून घेता. आणि त्याच्या हे स्वॅब्स असे ड्राय न वापरता, आता जो माणूस आतमध्ये जातोय त्यांनी सुद्धा स्टेराईल गाऊन घातलेला पाहिजे, त्यांनी स्टेराईल ग्लोव्ज घातले पाहिजे. एंट्री करताना त्यांनी काळजी घेतली पाहिजे की आपण केलेलं फ्युमिगेशन आपल्याचमुळे डॅमेज होऊ नये. आणि त्याच्यानंतर मग हे स्वॅब सगळे लेबल केले पाहिजे वेगवेगळ्या ठिकाणचे. आणि हे स्वॅब आयदर नॉर्मल सलाईनमध्ये डिप करून घ्यावे, एक कोणीतरी असिस्टंट असावा त्याच्याबरोबर, की त्याच्यावर एक नॉर्मल सलाईनचा एक अभिषेक केल्यासारखा करेल त्याच्यावर मग आत्मना म्हणत तिथे मग ते केलं की मग त्याच्यानंतर ते घ्यायचं स्वॅब. कुठले कुठले घ्यायचे, अपर सरफेस ऑफ द ओटी टेबल, लोअर क्लास सरफेस ऑफ ओटी लाईट, ही सगळी लिस्ट लागलं तुम्ही सरांकडे देऊन टाकतो, तुम्ही ऑलरेडी करत असाल. हे सगळे लिस्ट त्याप्रमाणे लेबल करून व्यवस्थित परत त्याच्यामध्ये स्टेराईल कंडिशनमध्ये आत टाकायचे आणि पाठवून द्यायचे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. आलं का लक्षात. त्याच्यानंतर ओटी इज क्लोज्ड फॉर द डे अँड नो वन इज अलाउड टू एंटर. स्वॅब लेबल करून लॅबला पाठवले जातात आणि सेकंड अँड थर्ड डे अगेन फ्रेश स्वॅब घ्यायचे, म्हणजे नवीन ओटी असेल म्हणजे पहिल्यांदा तुम्ही जेव्हा घेत असाल, अदरवाईज एक दिवस एक बाज. आणि त्यानंतर मग नॉर्मल रिझल्ट काय असतात की काहीच ग्रो होणे याच्यात, ते सगळ्यात उत्तम की आपलं फ्युमिगेशन सक्सेसफुल झालं. आणि काही जर ग्रो झालं तर मग आपलं फ्युमिगेशन फेल झालं आणि मग ते परत करायला पाहिजे. त्याच्यात का फेल झालं याचाही विचार व्हावा. त्यानंतर कॉमन बॅक्टेरिया कुठले येतात, बॅसिलस सगळ्यात कॉमन आहे. त्याच्यानंतर स्टॅफिलोकॉकस आहे, स्टॅफिलोकॉकसचे आजकाल
मेथिसिलिन रेजिस्टंट व्हरायटी आलेली आहे, मस्त हायब्रिड आली की जे कुठल्याच अँटीबायोटिकला दाब देत नाही. त्यानंतर हा ना असंच झालं कोॲग्युलेट निगेटिव्ह स्टॅफिलोकोक्का आहे. खरं बरं तुम्ही अनुभवलं असेल की आता किती कॉस्टली अँटीबायोटिक द्यावं लागतात. पहिले आपलं सेप्ट्रॉन घ्या मोकळं व्हा. आम्ही इंटर्नशिपमध्ये असताना सेप्ट्रॉनवर बरे व्हायचे लोक. आता सेप्ट्रॉनवर तर काय माझं मुंगीलाही होत नसेल मला काय वाटतं. तर आता आपण हे ओटी सॅप तर तुम्हाला लक्षात आलंच असेल कसं घ्यायचं. फक्त एक मला आयदर लॅबकडनं एक तुम्ही न्यूट्रिएंटचे काही मीडियम त्याच्यात डीप करायला मागवा किंवा मग स्टेराईल नॉर्मल सलाईनमध्ये डीप करून घ्या आणि स्टेराईल कंडिशनमध्ये ते स्वॅब्स घेऊन लेबल करून परत पाठवतो. त्यानंतर आता आपण जाऊ एअर सॅम्पलिंग करतो. तर आता हे जे आहे तर ह्याच्यामध्ये काय असतं की ब्लड आगार आहे. ह्याच्यामध्ये हे शिपच्या ब्लडपासून बनवलेलं एक आगार असतं. तर ह्याच्यामध्ये ही जी प्लेट आहे ना ही तुम्ही आतमध्ये घेऊन जायची ओटीमध्ये आणि स्टेराईल कंडिशनमध्ये ओपन करायची. याचं झाकण ओपन करून जमिनीपासून 1 मीटर वरती वॉलपासून 1 मीटर दूर जिथं जास्त असं एकदम दरवाजात नाही अशा ज्या ठिकाणी एअर फ्लो कमी आहे अशा स्टेबल एअर अशा ठिकाणी ठेवायची. आणि काही लोक हाफ एन आवर ठेवतात, काही लोक 1 आवर ठेवतात. 1-1-1चा फॉर्म्युला लक्षात राहायला सोपं आहे. 1 मीटर फ्रॉम द ग्राउंड, 1 मीटर फ्रॉम द वॉल अँड फॉर 1 आवर ओपन. आणि त्याच्यानंतर ती साईट लेबल करायची. परत ह्याला सुद्धा झाकणाला लेबल नाही करायचं कारण ह्याचं झाकण वेगळं असतं आणि ह्याच्या बेसला लेबल करायचं ज्या साईडला आगार आहे. कारण झाकण बदललं की मग परत सगळंच लेबल बदलून जाऊ शकतं. मग त्याच्यात कुठल्या जागेची आहे, कुठल्या वेळेला ठेवलं होतं आणि कुठल्या डेटला ठेवलं होतं ते ह्याच्यावर लिहायचं. तर कोणी ठेवलं होतं ते सगळं ऑपरेटरचं नाव लिहून हे लॅबला पाठवायचं. लॅब मग 24 आवर्स हे इन्क्युबेट करते आणि त्याच्यामध्ये जर काही काउंट आलं की काही बॅक्टेरिया आल्या तर मग तुम्हाला त्याचं इन्फॉर्मेशन मिळते आणि त्याचे ॲक्सेप्ट आता नॉर्मली हे असं असते क्लीन एकदम असतं आणि त्याच्यात जर असे स्वच्छ जर नसेल एअर तर अशा प्रकारे ग्रोथ येऊ शकते. त्याच्यामुळे हे सगळे बॅक्टेरिया तुमच्या सर्जिकल साईटमधनं पेशंटला सर्जिकल साईट इन्फेक्शन करू शकतात. त्याच्यामुळं हे सगळं एअर सॅम्पलिंग या 2 प्रकारे आणि सरफेस सॅम्पलिंग करणं गरजेचं आहे. आय थिंक मी पटापट शेवटपर्यंत आलेलो आहे. तर तुम्हाला थोडक्यात म्हणजे स्पेसिमन कसं पाठवायचं याच्याबद्दल सांगितलं आणि ओटी स्वॅब्स कसे घ्यायचे आणि एअर सॅम्पलिंग कसं करायचं याच्याबद्दल सांगितलं. पण आता मी मेडिकल कॉलेजला शिकवतो आणि त्याच्यामुळे मला जेवणच जाते लोकांना प्रश्न विचारल्याशिवाय. त्यामुळे मी आता तुम्हाला थोडेसे प्रश्न विचारले म्हणजे मला शांतपणे जेवायला बरं. Which fixative is used for tissue culture specimen? एखाद्या टिश्यूचं कल्चर करायचं असेल तर यापैकी कुठलं फिक्सेटिव्ह वापरायचं? सलाईन. बरोबर. अरे वा सगळे जागे आहेत की म्हणजे वा एकदम बरोबर. सलाईन किंवा नो फिक्सेटिव्ह. ठीक आहे. आता त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. हाऊ मच फॉर्मॅलिन शुड बी ॲडेड टू द स्पेसिमन? हाफ द साइज ऑफ द स्पेसिमन, सेम साइज ॲज द स्पेसिमन, 15 टाइम्स द साइज ऑफ द स्पेसिमन, डबल द साइज ऑफ द स्पेसिमन. 15 टाइम्स. बरोबर. आता पुढचा प्रश्न. हाऊ टू प्रिपेअर 10% फॉर्मॅलिन? आता हे खरंच हे ज्याला येईल ना तो खरंच जागा. किती? सी. अरे वा. 100 ml फॉर्मॅलिन आणि 900 ml वॉटर. व्हेरी गुड. क्लॅप करा. व्हाय ओटी स्वॅब्स आर टेकन? सर म्हणाल्यामुळं का चेक स्टेरिलायझेशन? When the OT swabs are taken, before cleaning out the fumigation का after? काही लोक बिफोरही घेतात पण त्याचा फारसा मला काही पर्पज दिसत नाही. पण ते तुम्हाला कळेल किंवा काही तुमचं पहिले काय होतं आणि नंतर काय होतं. त्यामुळे आफ्टर हेच बरोबर उत्तर आहे. आता शेवटी सांगा मला की सेटल प्लेटचा 1/1 रूल काय आहे? 2 अशा प्लेट्स एकाच्या डोकावर ठेवणे. 1 प्लेट 1 मीटर अबोव द ग्राउंड अँड 1 मीटर फ्रॉम द वॉल. करेक्ट. चला. थँक्यू व्हेरी मच. Thank you, Kale sir, for crisp and crisp presentation. I request Jadhav madam to please felicitate Dr. Sachin Kale. सर समोर या. समोर या. समोर या. समोर या मॅडम. समोर. ओके ओके बस. नेक्स्ट स्पीकर जे आहे ती ओळख करून द्यायला मला थोडी मनात भीती आहे पण तरी मी करून देतो. डॉक्टर शिल्पा असेगाव बायोमेडिकल वेस्ट याच्यावर बोलणार आहे आणि शिल्पा मॅडम सिनियर असोसिएट प्रोफेसर आहेत डिपार्टमेंट ऑफ बायोकेमिस्ट्री गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि बरेच 50च्या वर पब्लिकेशन्स वगैरे आहेत त्यांचे. तर मी त्यांना हक्काने सांगू शकतो की क्विकली घ्या आणि पटकन संपवा.